चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। याला राजूच्याला थोडी पुष्टी जोडतो मी। कसं आहे माहिती का, हे संमोहन एक शास्त्र आहे आणि जितकी माणसाची पर्सनॅलिटी युनिडायमेन्शनल म्हणजे जीवनाचे खूप डायमेन्शन असतात, पण तो एकाच डायमेन्शन अडकून राहिला तर त्याला हिप्नोटाईज करणं सोपं असतं। हे जे सनातन प्रभा ना, नरेंद्र दाभोळकरच्या खुणात त्यांचं नाव येतं, तर ते गोव्याला आहेत। ते गृहस्थ लंडनमध्ये सायकोलॉजिस्ट म्हणून काम करायचे आणि त्यांनाच एक प्रश्न पडला की डोक्यात घातलेलं जर दुसरं कोणी पकडलं तर हा बोलेल, म्हणजे विशेषतः गुप्तहेर संघटनामध्ये असं होतं। तर KGBचे लोक पकडले आणि त्यांनी रशियाचे गुपितं सांगितले, असं होत नाही। अमेरिकेचे पकडले तर होत नाही, तर ही काय भानगड आहे। आणि मग असं विचार करत ते मुंबईत प्रॅक्टिस करत होते आणि कुठल्याही बाकी सायकोलॉजिस्टना हेच विचारायचे। आणि मग त्यांना एक अभ्यास झाला की जितकं मन दुबळं तितकं हिप्नॉटिझम सोपं, म्हणून गोव्याला त्याने आश्रम काढला। आणि पहिलं म्हणजे तो भाबडा असला पाहिजे, जरा थोडासा मूर्ख असला पाहिजे, पटकन विश्वास ठेवणारा असला पाहिजे। तर त्यांच्या लक्षात आलं की इतक्या लोकातून असे निवडायचे म्हणजे किती त्रास, म्हणून धर्माच्या क्षेत्रात भाबडे लोक जास्त येतात, म्हणून तिथून घेतलेले बरे। म्हणून त्यांची दिंडी बिंडी निघते आणि त्यांना आठवड्याला ते महाराजांना फोटोवर भजन करायचं वगैरे असं बोलवतात। तर जो धार्मिक प्रभावाला लवकर बळी पडतो तो हिप्नॉटायझेबल असतो आणि तिथे मग त्यांचं साधन आहेत। आश्रमात आल्यावर त्याला ते सांगतात की फार थोड्या लोकांना मोक्ष मिळतो। आपल्या लोकांना मोक्षाचं म्हणजे आपूच्या आंब्याची फोड मिळेल असंच काहीतरी असतं, काहीतरी असं म्हणजे चाटण मिळेल वगैरे, की लोक असे जिभा काढूनच बाहेर कधी पडते मोक्ष कधी मिळतं। तर ज्यांच्या डोक्यात मोक्ष असतो ते हिप्नॉटायझेबलही असतात जास्त। मग ते त्यांना असं 14 दिवस हे करतात, मग त्याच्यात काही सिलेक्ट करून काही ना गाळतात, म्हणजे उरलेल्यांना महत्त्व वाटतं। आणि मग पहाटे 4ला ते जमतात सगळे आणि तो दिवस असतो त्यांना स्वर्गात घेऊन जायचा, प्रत्यक्ष मोक्ष द्यायचा। आणि मग असा अंधार, निळा लाईट, तुम्ही पाहिलं असेल ना, डॉक्टर लोक असं ते लंबक फिरवतात आणि लागली का झोप म्हणजे टुक असं होतं। ती झोप नसते, माणसाचं 9 मन सबकॉन्शियस जे आहे, म्हणजे पॉवरफुल मन सबकॉन्शियस आहे आणि 1 त्याला माहीत असतं की आपल्या डोक्यात काय चाललंय। 9 त्याला काय धक्के मारत असतं, त्याचे निर्णय काय होत हे त्याला माहीतच नसतं। तिथे हिप्नॉटिझमवाला पोहोचतो। तर मग त्याला ते सांगण्यात येतं, चला आता स्वर्गात जाऊ, आंघोळी पांघोळी झाल्या, शुभ करा, असं ते नाही का टूरला जाताना बाप्पा मोर्या म्हणा किंवा काहीतरी, चला आता म्हणजे चालेल, निघाले स्वर्गात, मग मध्येच आता आलं, थोडंच राहिलं, असं सगळं सांगतात। आणि आला दरवाजा स्वर्गाचा। आता बघा तुम्ही सगळ्या ज्या म्हाताऱ्या कुरूप कुणी असतील तरी त्या सगळ्या अप्सरा होणार। मग ते असं झोपेचं जसं, हां बाई आता मी अप्सरा होणार, आता नीट बसा, चुकू नको काही बरं का, असं ते स्वतःला सांगत बसतात। मग तिथे गेल्यावर ते विचारतात, विष्णू दिसले का? विष्णू पितांबर नेसलेले, गदा हातात असलेले, की मग ते तसं इन्स्ट्रक्शन त्याला दिसायला लागतात ना विष्णू। आणि मग ते आपल्या जे चित्र वगैरे हे रोज हिप्नॉटिझमच असतं। माझा 3 वर्षाचा नातू मला विचारतो, त्याची आई त्याला सांगते की ते सिरियलमध्ये कोणतरी मेलं तर देवा घरी मेलं, ते पोटी काय प्रश्न विचारले जसं सोडत नाहीत, KGतली सुद्धा। मग देवाचं घर कुठं असतं? मग ते स्वर्गात असतं, त्याची आई सांगते। मग त्याला काही कन्व्हिन्स होत नाही, तर माझी वाट बघतो गांधी भवन आल्या। मग गांधी भवन आला, आबा आला, लगेच दार खटकन बंद केलं। घरात मला कोणीच काय नीट सांगत नाही आणि आबा तू सांग। मग मी चेंडू उडवला तर खाली आला, तर मी तुला विचारलं चेंडू का खाली आला, तर म्हणलं पृथ्वी चुंबकीय असेल ते ओढून घेते, आणि त्याला एक लोह चुंबक ते लोखंड कसं ओढतं हे दाखवलं होतं। मग त्याचा प्रश्न, स्वर्गाला पृथ्वी ओढून का घेत नाही?
आता या प्रश्नाला काय उत्तर आहे सांगा. नंतर त्याला मी इथली इमारती वगैरे मोठ्या येतात तर ते म्हणलं खाली पाया पक्का असावा लागतो जमिनीच्या पोटात, म्हणून जीसीबी दाखवायचा होता. तो दाखवला. मग त्याचं म्हणणं आकाशामध्ये जीसीबी कसा नेतात आणि तिथे स्वर्गाचा पाया कसा खोदतात. स्वर्गामध्ये बांधकामच आहे ना. आता हे लहान मुलांना कळतं, ते आपल्याला कळत नाही. तर त्याचं कारण हिप्नॉटिझम. आपला तो मेंदू बालकाच्या अवस्थेला नेलेला असतो आणि तो मग एखादा असं झोपेतच विचारतो, ब्रह्मा दिसले, विष्णू दिसले, पण महेश कुठे? मध्ये त्यांचा ते आता अमृत प्यायल्यानंतर त्यांना पान लागतं म्हणून ते पानपट्टीवर गेले. तरी ऐकतात लोक. आणि आता ते नरेंद्र दाभोळकरच्या करत जे पकडले होते ते आणि एक मुलगी, ते इथंच मुंबईत, तो इथंच सांगलीत. पण ते एकमेकांशी कसं होतं त्याच्यावरनं फोन पकडले पोलिसांनी 1 लाख फोन स्क्रीन केले होते सुरुवातीला जे पकडले ते. तर काय ग तू स्वर्गातून कधी आलीस? ती म्हणली मी गुरुवारी आले. तू कधी आलास? मी बुधवारी आलो. मग काय काम आहे? नाही, तो काय झालंय, पृथ्वीवर सैतानाचं राज्य फार वाढलंय, सैतानाचा प्रभाव, म्हणून मला बोलून घेतलेलं आहे. सैतान कोण? तो गांधी नावाचा नाही का. आणि ते एक त्याचा कोणी दाभोळकर म्हणून आहे, ते काम करायचं. मग मी जाणार आहे. तू कधी येतेस? मी माझं काम करून शनिवारी येते. मी रविवारी आलोच, असं ते बोलतात. आणि आता त्याला काय आठवत नाही, कारण त्या सनातन प्रभाने एक ते KGB वगैरेकडनं मिळवलं की डोक्यातलं सगळं विसरून जातं. तर त्यांनी त्यांची ती वकिलीनबाई होती ती पाठवली भेटायला आणि तिने ते डिलीट केलं सगळं. तेव्हा आता ते बोलले दाभोळकर कोण? दाभोळकर कोण? काय? असं विचार. आणि ते खरं बोलत आहेत म्हणून ते इन्व्हेस्टिगेशन अवघड आहे. तर धर्माचा हिप्नॉटायझेबल उपयोग आहे. हे बीजेपी काही करत. मुळामध्ये RSS निघालं ते हिटलर आणि मुसोलिनीच्या आकर्षणात, की ते कसं काय बुवा सगळ्या जर्मनीचा विवेक नष्ट करू शकतात. अख्ख्या जर्मनीला एक पिढीच्या पिढी विवेकहीन झाली होती. तर त्याचा अभ्यास करायला RSS ज्याने काढलं त्यांचे गुरु डॉक्टर मुंजे गेले होते. तर त्यावेळेला आमच्या मेडिकल शास्त्रामध्ये एक शोध लागला होता की तुम्हाला माणसाला कॅप्चर करताना मनात शिरायला सोपं जात नाही, अवघड होते. त्याचं कारण आपण नुसतं म्हणालो ना माझा मनावर हिप्नॉटिझमचा परिणाम होणार नाही, एवढं वाक्य मनात म्हणलं तरी होत नाही. तर मग त्यावेळेला कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी म्हणजे शरीर आणि मन जोडलेले. तर शरीराला कवायत करायला लावून मनाला कवायत करायला लावणं. शरीर मन जोडलेलं आहे म्हणून तुम्ही बघा ते सगळं त्यांच्या कवायतीवर भर असतो. किंवा RSS मध्ये शिक्षणात असतं एक अफजल खान पार्टी आणि एक शिवाजी पार्टी, आणि ते बदलतात रोज मुलं त्याच्यातले. आणि पण एक कायम रोज शिवाजी पार्टीने अफजल खान पार्टीला जाऊन ठोकायचं, म्हणजे त्याच्या शारीरिक खेळांमधून त्याच्या मनामध्ये द्वेष पोहोचवायचा. नंतर सर्व धर्मगुरू म्हणजे आपले उगाच काहीतरी डोक्यावर हे बांधलेलं हिरवं म्हणजे हा मौलवी, तर त्यांना पकडून आणायचं आणि नाक घासत घासत इकडे भगवे कपडे घातलेल्या मुलाच्या पुढे हिंदू धर्मगुरू पुढे त्याला नाक घासायला लावायचं पाय. हा RSSचा अंतर्गत खेळ असतो. तर हे कॉग्निटिव्ह सायकॉलॉजीचं शोध लागला होता म्हणून हिटलरने त्याचा वापर केला. म्हणजे हिटलरच्या याच्यात कसं ट्रेनिंग असायचं नाझीमध्ये, 2 मुलं वाकली आहेत म्हणजे ते बैल झालेत आणि त्या दोघांवर पाय देऊन त्यांना चापकाने मारतोय 3रा मुलगा. म्हणजे लोकांना कसं कंट्रोल करायचं. मग कधी त्याची पाळी दुसरा त्याच्या पाठीवर. तर याच्यातून तुम्ही सगळ्या लोकांना गुलाम करू शकता असं ते शारीरिक याच्यातून. आणि मग यांनी ते आणलं सर्व इकडे. तर म्हणजे गेले ते मुसोलिनी भेटायला आणि मुसोलिनीला एक वाक्य म्हणाल ते, मुसोलिनी तू जे सांगतोय ते फारच फॅसिनेटिंग आहे, वाह, पण जर तुला काही डिफिकल्टी आली पुढे इटालीत हाच फॅसिझम चालवायला तर तू माझ्याशी संपर्क, कारण तू आत्ताच काढले 20व्या शतकात. आम्ही ब्राह्मणांनी 5000 वर्षापासून फॅसिझम इतका फाईन केलेला आहे
तो इतका असा सुंदर त्याची तयारी आहे. तर आम्हाला सल्ला विचार हे आहे. मी सत्याग्रहीमध्ये लिहिलं होतं आणि मुंजेंनी पत्रव्यवहार केला की नाही, मुसोलिनीची भेट घेतली की नाही, याच्याबद्दल जाणकारांनी कळवावे का असं नाहीये. मी त्यांचं पत्र छापायला तयार आहे. कोणाचंही नाही आलं. त्याला झाले आता 15 वर्ष. तर मुसोलिनी अकॅडमी फॅसिस्टामध्ये गेला होता. आपल्या मुसोलिनीच्या अकॅडमी फॅसिस्टामध्ये गेले होते म्हणजे, आणि त्याचे पुरावे आहेत. म्हणजे असं काही नाहीये. ते 1920 साली गेले होते. आणि गंमत म्हणजे नेहरूंना बोलावलं तरी गेले नाहीत मुसोलिनी. आणि तेव्हा मुसोलिनी ब्रिटन वगैरे पण मुसोलिनीच्या बाजूचा होता. तेव्हा सुद्धा त्याने सांगितलं ह्या माणसाला मी भेटणार नाही म्हणून. ही कमिटमेंट असते. तर हे भेटले आणि तिथून आल्यानंतर RSSचं ऑर्गनायझेशन झालंय. म्हणून मी महाराष्ट्राला महत्व का देतो, मग एक पॉइंट मी बाजूला मुद्दाम नाही सांगितला, पण महाराष्ट्रावर जास्त जबाबदारी. कारण हे फक्त महाराष्ट्राच्या हिप्नोटाईज ब्राह्मीण डोक्यातून आलेली कल्पना आहे RSS ही. दुसऱ्या ठिकाणी का नाही निघाली? कारण दुसऱ्या लोकांनी भाषिक गटाने कुठं आक्रमण केलं का? तामिळ लोकांनी आपल्यावर शक होऊन आले, पण तामिळ चालून आले, केरळी चालून आले. फक्त मराठी माणूस दुसऱ्याच्या अंगावर गेलाय. बडोद्याला गेला, राज्य केलं. इंदोरला गेला, राज्य केलं. ग्वाल्हेरला गेला, देवासला गेला, झाशीला गेला, आणि दक्षिणेत तंजावरला गेला. आजही त्याचे पुरावे. आपणच फक्त आक्रमक आहोत. ही काय भानगड आहे? बाकीच्या ठिकाणी ब्राह्मण वर्ग पुरोहितचं काम करतो, मंदिरात असतो, किंवा सोहळ्यातला स्वयंपाक असेल मालकांचा, जमीनदाराचा, तर स्वयंपाकही करतो. महाराष्ट्रातला हा तलवार चालवतो, आटकेपार झेंडा लावतो. म्हणून इथे ती आकांक्षा आहे देश जिंकायची, सगळ्या भारतावर राज्य करायचे. आणि इथे जर पराभूत झालं तर आपोआप देशात पराभूत होतो. असं एक महाराष्ट्राचं वैशिष्ट्य.